निसर्ग ॲग्रो फार्मच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, जेव्हा आपण गावरान कुक्कुटपालन करत असतो त्यावेळेस मित्रांनो सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो की आपण सांगितला आहे थंबनेलमध्ये, तो मित्रांनो खाद्यावरील खर्च. आणि खाद्यावरील खर्च कमी करत असताना कोणकोणत्या बाबी आपण लक्षात घ्याव्या. आणि बरेचसे असे कुक्कुटपालक बांधव आहे की ते खाद्य खर्च कमी करत असताना खूप काही अशा चुका करतात मित्रांनो. आता त्या मित्रांनो कोणत्या आहे आणि कशा पद्धतीने आपण खाद्य खर्च कमी करावा याबाबत मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती आपण देऊया. तर मित्रांनो, खाद्य खर्च कमी करत असताना एक लोक संकल्पना मांडते की मुक्त संचारमध्ये कोंबड्या सोडल्या की खाद्य खर्च कमी होते. तर मित्रांनो, ही गोष्ट आपण लक्षात जर घेतली तर मित्रांनो मुक्त संचारमध्ये जेव्हा आपण कोंबड्या सोडतो त्यावेळेस मित्रांनो त्या जागेमध्ये आपल्याला पर्यायी साधन व सामग्री आपल्याला उपलब्ध करून द्यावी लागते. जसे मित्रांनो, जर 1 एकरचा आपण ढोबळमानाने क्षेत्र पकडलं तर त्या क्षेत्रामध्ये मित्रांनो बरेचसे लोक काय करतात की शेवग्याची झाडे लावतात. तर मित्रांनो, शेवग्याची झाडं ही जलद गतीने वाढतात. त्यामुळे काय होते की एक प्रकारची मित्रांनो त्यांना सावली तयार होते. आणि त्यामध्ये मित्रांनो शेवग्याचा काही प्रमाणात पाला खातात आणि आपले जे खाद्य आहे खातात मित्रांनो. आणि जर आपण असे न करता 4 झाडे फळबागेचे लावले आणि त्यानंतर मित्रांनो 1-2 असे शेवग्याचे लावले तर मित्रांनो विविध प्रकारे त्यांना पर्यायी साधन वेगवेगळे फळं आपल्याकडे उपलब्ध होऊ शकतात शेतामध्ये. आणि प्लस मित्रांनो शेवगा सुद्धा राहतो. तसेच मित्रांनो आपण शेतामध्ये उकिरडा सुद्धा घेऊ शकतो गुरांचं जर संगोपन होत असेल. त्यानंतर मित्रांनो आपण फिश जे वेस्टेज राहते मित्रांनो ते सुद्धा आपण मार्केटमधून अवेलेबल करून आपण एक प्रकारचे चांगल्या प्रकारे आपण खाद्याचे खर्च कमी करू शकतो. तसेच मित्रांनो काही लोक हे बाजारामधून भाजीपाल्याचे वेस्ट आणतात मित्रांनो. आता ते कितपत योग्य आहे ते तुम्ही ठरवा मित्रांनो. कारण मी तरी खाद्य खर्च कमी करण्यासाठी बाजारातून भाजी वेस्ट आणत नाही. कारण मित्रांनो आपण परसबागेत कुक्कुटपालन करतो तर आपण परसबागेतच हिरव्या भाजीपाला पिकं हे असे लावत असतो व तेच मित्रांनो आपण त्यांना देत असतो. कारण ते नॅचरल आपण तयार करत असतो मित्रांनो. काही प्रमाणात खाद्यातील खर्च कमी करण्यासाठी मित्रांनो आपण गहू व तांदूळाचा उपयोग करून घेतो मित्रांनो. ते मित्रांनो सहसा चुकीचे आहे. कारण मित्रांनो कच्चे गहू आणि तांदूळ जर मित्रांनो पक्ष्याला खायला दिला तर मित्रांनो भरपूर असे परिणाम जाणून येतात. कारण मित्रांनो त्यांचा जे पोटाची जी पिशवी आहे ती मित्रांनो जाम होऊ शकते. कारण ते पोटाला अतिशय जड असते. तर मित्रांनो गव्हाचा आपण उपयोग करून घ्यायचा असेल खाद्य खर्च कमी करण्यासाठी तर मित्रांनो गहू हे रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवावे आणि त्यानंतर मित्रांनो दुसऱ्या दिवशी आपण त्याचा खाद्यामध्ये कोंबड्याचा उपयोग करून घ्यावा. तांदळाच्या बाबतीत मित्रांनो झाले तर तांदूळ हा कच्चा पचायला खूप कठीण असतो मित्रांनो. त्याच्यासाठी आपण तांदळापासून भात तयार करून दिला तर मित्रांनो काहीशा प्रमाणात आपण खाद्यावरील खर्च हा कमी करू शकतो. उकिरड्यावर सांगायचे झाले मित्रांनो तर उकिरड्यावर वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना कीटक गांडूळ अशा प्रकारचे मित्रांनो भक्ष्य मिळत असतात. त्यामुळे मित्रांनो कोंबड्या सुद्धा आनंदी राहतात. कारण मित्रांनो गावठी पक्षी हा उकिरड्यावर जगणारा एक नॅचरल पक्षी आहे मित्रांनो. व त्याला जर आपण अशा पद्धतीचे काही साधन उपलब्ध करून दिले तर मित्रांनो पक्षी हा आनंदी असतो. कारण उकिरड्यावर सतत उखळून खाण्याची सवय ही कोंबड्यांना जास्त असते मित्रांनो. आज खाद्याचे रेट बघितले मित्रांनो तर खूप खाद्याचा खर्च परवडणं नसा झाला आहे. कारण मित्रांनो बाहेरील खाद्य कोंबड्याला टाकून गावरान कुक्कुटपालन करणे खूप मित्रांनो अवघड होऊ शकते. कारण पूर्ण आपण फील्डवरती आपण गावरान कोंबडी पालन करू नाही शकत मित्रांनो. कारण खाद्याचे रेट खूप आहे आणि गावरान पक्ष्याला मित्रांनो खायला खूप लागतात. त्यामुळे अशा प्रकारचे आपण नियोजन करावे की जेणेकरून आपला खाद्य खर्च हा निम्मा झाला पाहिजे. आता काही लोकांची संकल्पना अशी आहे मित्रांनो की मुक्त संचारमध्ये पक्षी
असतो त्यावेळेस मित्रांनो 30 ग्रॅम हिरवं त्यांना द्यावे, काही प्रमाणात मित्रांनो 70% असे खाद्य द्यावे. तर मित्रांनो हे ना आपल्याला माहीत राहत ना कोंबड्याला माहीत राहत. कारण मित्रांनो कोंबडी लागेल तितकं पोटाला ते खात असते. त्याचे मूल्यमापन आपण काही करू शकत नाही. ही सरासरी पकडली जाते मित्रांनो की पक्षी हा जो वयात आलेला पक्षी आहे मित्रांनो तो 120 ग्राम खाद्य खात असतो. कारण मित्रांनो पक्षी मुक्त संचारमध्ये संगोपन करत असताना मित्रांनो तो किती ग्रॅम खातो, किती हिरवं खातो आणि किती हे जे ओरल खाद्य आहे मित्रांनो खात असतो ते एक प्रकारे मांडणं हे कठीण असते मित्रांनो. आपण मुक्त संचारमध्ये कुक्कुटपालन करत असतो त्यावेळेस मित्रांनो जे आपण क्षेत्र देत असतो मुक्त संचार करिता त्यामध्ये मित्रांनो जर प्रत्येक फळझाड असलं तर मित्रांनो त्यामध्ये कोंबड्यांना भरपूर असे जे फळं मिळतात त्या मार्फत मित्रांनो पूर्ण जीवनसत्वाची पूर्तता व प्रथिनांची त्यांची होऊ शकते. जसं मित्रांनो आपण एक त्यांना एक जंगल जसे राहते त्या पद्धतीचे मित्रांनो आपण त्यांना जे वातावरण देऊ शकतो, एन्व्हायरमेंट देऊ शकतो. त्यामुळे मित्रांनो पक्षी सुद्धा आनंदी राहतात व एक त्यांना उत्साह राहत असतो मित्रांनो अशा वातावरणात. कारण गावरान पक्षी हा मूळतः आपण जसं त्यांना एक जंगली वातावरण असं मित्रांनो आवडत असते. त्यामुळे आपण पक्षी सांभाळ करत असताना मित्रांनो सर्व प्रकारची फळझाडं आंबा, चिकू, फणस तसेच पेरू मित्रांनो सर्वच आपण फळझाडं लावले तर ते आपले फायद्याचे असतात. त्याच्यातून मित्रांनो आपल्याला दुहेरी फायदा होत असतो. एक प्रकारचं मित्रांनो फळझाडाचं आपल्याला उत्पादन सुद्धा मिळत असते व कोंबड्यांना खायला सुद्धा होऊ शकते मित्रांनो. यामार्फत आपण अशा बाबी जर आपण लक्ष दिलं तर मित्रांनो खाद्य खर्च हा खूप कमी होऊ शकतो. तसेच आपल्याकडे शेती क्षेत्र जर उपलब्ध असेल मित्रांनो तर आपण शेतामध्ये मका, ज्वारी, बाजरी यासारखी जर पिकं घेतली तर मित्रांनो आपल्याला मार्केटमधून असे अन्नधान्य आणायची गरज पडणार नाही. व त्या मार्फत मित्रांनो आपण गावरान कुक्कुटपालनात कारण ते मित्रांनो आपल्या शेतात बनल्या असल्या कारणाने आपल्याला त्याचा निम्मा खर्च खूप कमी रेटमध्ये आपल्याला ते पडणार आहे मित्रांनो. कारण बाजारात विकण्यापेक्षा आपल्या कोंबड्याला चारलं ते मित्रांनो खूप फायदेशीर असते. मित्रांनो या व्यवसायामध्ये जर आपण खाद्य खर्चावरील जो ताळमेळ आहे तो जर मित्रांनो व्यवस्थित साधला तर निश्चितपणे आपण या कुक्कुटपालनामधून एक चांगल्या प्रकारचा आर्थिक नफा मित्रांनो घेऊ शकतो. तर मित्रांनो तुमचे या बाबतीत काय मत आहे व तुमचे काय विचार आहे ते मित्रांनो नक्की कमेंटद्वारे मला सांगा जेणेकरून मी सुद्धा सुधारणा करू शकेल. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच तुर्तास थांबूया मित्रांनो. धन्यवाद.